आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यिर्मयाह 1:5. मी तुला आईच्या उदरात घडविण्यापूर्वीच मी तुला निवडले आहे आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्राचा संदेष्टा असे केले आहे. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वराने गर्भामध्ये बनवण्याच्या पूर्वी परमेश्वराने आपल्या सर्वांना काय केले, निवडलं आहे. परमेश्वराने त्याने आपल्याला बोलविलं आहे असं परमेश्वराचं वचन बोलतं. आणि परमेश्वराचं वचन हे सुद्धा बोलतो की तू गर्भातनं निघण्याच्या पूर्वीच मी तुला काय केले, पवित्र केले. मी तुझा अभिषेक केला आहे. काय कारणासाठी अभिषेक केला आहे तिथे लिहिलं आहे, मी तुला राष्ट्राचा संदेष्टा असा करेल. तर परमेश्वर आपल्याला त्याच्या महिमेसाठी त्याच्या कार्यांसाठी आपल्याला काय केलं आहे, परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे, आपल्याला बोलविलं आहे की आपण त्याच्या नावाची महिमा करावी. जसं परमेश्वर यिर्मयाहला जसं परमेश्वर म्हणतो की मी तुला आईच्या गर्भातून निवडला आहे, तुला बोलविलं आहे की मी तुला एक संदेष्टा करायसाठी की त्याच्या नावाची, परमेश्वराच्या नावाची महिमेसाठी. तसंच परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे, आपल्याला बोलविलं आहे की आपण त्याच्या नावाची महिमा सुवार्ता सांगून, सुसमाचार सांगून आपण करावी. की अनेक लोकांना आपण काय करावं, परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण काय करावं, घेऊन यावं. म्हणून परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे. जर कोणाला असं वाटत असेल की कोणी मला पाहत नाही, कोणी माझा विचार घेत नाही, पण परमेश्वराचं वचन सरळ सांगतो की त्याने आपल्याला निवडलं आहे. आईच्या गर्भापासूनच त्याने आपल्याला निवडलं आहे, त्याने आपला अभिषेक केला आहे. कारण तो आपल्याला प्रेम करतो आणि तो तुम्हा सर्वांना प्रेम करतो. असं वाटू नका देऊ की परमेश्वर मला प्रेम नाही करत. आपण काहीच त्याच्यासाठी केलं नाही, पण तो तरी पण आपल्याला खूप प्रेम करतो. जर आपण त्याच्याजवळ येणार तर तो आपल्याला सांगणार की त्याने आपल्याला कशाला निवडलं आहे, त्याची इच्छा तुमच्या जीवनामध्ये काय आहे, तो सर्व तुम्हाला सांगेल. जसं तो यिर्मयाहला सांगतो की मी तुला संदेष्टा बनवून निवडला आहे, तसंच तो तुम्हाला पण सांगेल की परमेश्वराने तुम्हाला पहिले तर सर्वांसाठी एक सुवार्ता म्हणून आपल्याला निवडलं आहे आणि नंतर परमेश्वराने अनेक गोष्टींसाठी आपल्याला निवडलं आहे. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद करतो की आईच्या गर्भापासूनच, आईच्या गर्भात आम्ही बनवलो गेलो नव्हतं, त्यावेळीपासूनच तुने आम्हाला निवडलं. आणि जेव्हा आम्ही गर्भातून निघणार होतो त्यापूर्वीच तुने आमचा अभिषेक केला की तुझ्या कार्याला आम्ही पूर्ण करावं, तुझ्या नावाची महिमा करावं. त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद करतो. या वचनाने पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर तू आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.